नाटक एकच प्याला. रामलाल सुधाकराला सांगतो की भाई दारू सोड. इतके दिवस दारू प्याल्यावर दारू सोड. दारू ही अशी तशी चीज नाही की ह्या कानाने ऐकले आणि त्या कानाने सोडून देत आहे. दारू ही चैनीची चीज नव्हे की शोका खातर तिची सवय आज जोडता येईल आणि उद्या सोडता येईल. दारू हे खेळणं नव्हे की खेळता खेळता कंटाळून बिंधोपड उषा पायथ्याशी टाकून गाढ झोपी जावं. अरे अजान मुला, दारू ही शक्ती आहे. दारू ही काळाच्या भात्यातलं अस्त्र आहे आणि दारू ही पोरखेल कटावडी शूद्र वस्तू असती तर तिचा गवगवा चारी खंडात एवढा झालाच नसता. हजारो परोपकारी पुरुषांनी आपली देहाची धरणं बांधली तर तिचा ओघ चारी खंडात महापुरानं वाहत राहिला. वेदांतांची पानं जिच्या ओठावर तरंगत गेली. राजशक्तीचे मोठाले राजदंड जिच्या पुढे गारद झाले. ती दारू म्हणजे सामान्य वस्तू नव्हे. अरे अजान मुला, दारूची विनाशकारी शक्ती तुला पाहायची असेल तर मुसळधार कोसळणाऱ्या पावसात टिकाव धरलेली इमारत दारूच्या 4 शिंतोड्याने गारद होईल. अरे फार कशाला, पूर्वीचे जादूगार मंत्रानं माणसाला कुत्र्या मांजरांची रूप द्यायची. हे तुझ्यासारख्या आजच्या शिकल्या सवरलेल्या पंडिताला थट्टेची गोष्ट वाटेल. पण रामलाल, दारूची जादू तुला बघायची असेल तर जगातला कुठलाही 32 लक्षणी सर्वसद गुण संपन्न माणूस माझ्या पुढे उभा कर आणि त्याच्यावर दारूचे 4 थेंब ओत. अरे डोळ्याचं पात लवत न लवत तोच तुला त्या माणसाचा पशु झालेला दिसेल अशी दारू आहे. नाईस.